मी डॉक्टर संतोष मद्रेवार, बाळतज्ञ व डायरेक्टर बॉर्नियो हॉस्पिटल्स। आला पावसाळा, बाळाच्या तब्येतीला सांभाळा। पावसाळा आला म्हणजे सोबतच पावसासोबत तो आजारांना पण घेऊन येतो। वेगवेगळ्या प्रकारचे आजार खास करून लहान मुलांमध्ये पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात। पाण्यामुळे होणारे आजार जसे की व्हायरल हेपेटाइटिस, व्हायरल डायरिया, अॅक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस, अमिनिक डिसेंट्री आणि श्वासाचे आजार म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, रिकरंट URTI, LRTI, तसेच पाण्यामध्ये साचलेल्या जीवजंतूंमुळे होणारे आजार जसे की डेंग्यू, मलेरिया हे या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळतात। त्यामुळे पावसाळा आला तर आपल्या बाळाला सांभाळणे आवश्यक आहे। पावसाळ्यामध्ये जर आपण काही प्रिकॉशन्स घेतले तर आपण आपल्या बाळाला अशा आजारांपासून वाचवू शकतो। जसे की आपल्या घराच्या परिसरामध्ये किंवा घरामध्ये जे आपण झाडांना पाणी घालतो किंवा ओलावा असतो किंवा कोणत्या अनवॉन्टेड गोष्टींमध्ये, जे अनावश्यक गोष्टींमध्ये पाणी साचून राहतं, त्यामध्ये डासांचं प्रमाण वाढतं आणि त्यापासूनच आपल्या बाळांना डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार होतात। तर आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे आणि झाडं वगैरे ते कोरडी असणे हे खूप महत्वाचे आहे। सोबतच पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी या दिवसांमध्ये बाळाला पाणी उकळून घालावे। जर आपण पाणी रोज 20 मिनिटे उकळून बाळासाठी वेगळे करून ठेवले असेल आणि ते पाणी जर बाळाला दिवसभर पाजलं तर बाळ आजारी पडणार नाही। कसल्याही प्रकारचे दुसरे फिल्टर RO वापरण्याची गरज नाही। आपल्याला येत असलेला जो पाणी आहे ते चांगलं पाणी आहे। पावसाळ्यामध्ये फक्त ते उकळून बाळाला पाजावं। या छोट्याशा प्रिकॉशन्सनी आपण बाळांना खूप मोठ्या आजारांपासून वाचवू शकतो। थँक्यू।